बघा प्रॉब्लेम सेट 5. क्वेश्चन नंबर 9. आता बघा काय दिलेलं आहे तुम्हाला, लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ रेक्टँग्युलर गार्डन. एक गार्डन आहे, रेक्टँग्युलर आहे. रेक्टँग्युलर म्हणजे कसं, आयताकृती. कसं आहे, आयताकृती. देअर इज अ सर्क्युलर लेक इन द गार्डन हॅव्हिंग डायमीटर 14 मीटर, म्हणजे 14 मीटर. म्हणजे बघा सरळ सरळ असं एक रेक्टँग्युलर गार्डन आहे. असं रेक्टँग्युलर गार्डन, बरोबर आहे. त्याच्यामध्ये एक सर्क्युलर लेक आहे. असं सर्क्युलर म्हणजे काय, वर्तुळाकार. म्हणजे त्याला काय असेल, रेडियस आणि डायमीटर. आता याची लांबी दिलेली आहे तुम्हाला 77 मीटर. क्वेश्चनमध्ये काढायची गरज नाही राहणार तुम्हाला. आणि इथं दिलेलं आहे 50 मीटर, बरोबर आहे. आणि याचा डायमीटर दिलेला आहे. डायमीटर म्हणजे पूर्ण असतो तो. किती दिलेला आहे तो, 14 मीटर डायमीटर दिलेलं आहे. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे, ड्यू टू वाइंड अ टॉवेल फ्रॉम टेरेस ऑन अ नियर बाय बिल्डिंग. आता जवळपास एक बिल्डिंग आहे, बिल्डिंग असेल ना, गार्डनच्या बाजूला बिल्डिंग राहते का नाही, त्याच्यावर टावेल वाळू घातलेला होता असं त्यांचं म्हणणं आहे. काय, टॉवेल. टॉवेल समजतो ना, वारा आलं, काय आलं, टॉवेल गेला उडून. आता तो टॉवेल उडून गेला या गार्डनवरती. तर मग त्यांनी विचारलं तुम्हाला की या गार्डनमधली जी हे लेक आहे याच्यामध्ये टॉवेल पडण्याची प्रोबॅबिलिटी किती राहील. इथं पडू शकतो, इथे पडू शकतो, इथे पडू शकतो, किंवा इथे पडू शकतो, किंवा तळ्यामध्ये पडू शकतो. मग प्रोबॅबिलिटी किती राहील तळ्यामध्ये पडण्याची, मग ती प्रोबॅबिलिटी काढायची आपल्याला. आता सगळ्यात पहिले बघा काय करायचं, सिम्पल क्वेश्चन आहे. बघा सगळ्यात पहिले काय करणार, लेंथ आणि ब्रेड्थ आहे आपल्याकडे. मग बघा फॉर अ रेक्टँग्युलर फॉर्म गार्डन आहे, सॉरी रेक्टँग्युलर गार्डन, आयताकृती बगीच्यासाठी लेंथ किती दिलेली आहे 77 मीटर. ब्रेड्थ किती दिलेली आहे 50 मीटर. लेंथ दिलेली आहे 77 मीटर, ब्रेड्थ दिलेली आहे 50 मीटर. एरिया काढायचा मग आपल्याला. बघा टॉवेल पडेल याचा अर्थ त्याचा एरिया माहिती पाहिजेत ना आपल्याला. याचा एरिया आणि याचा एरिया झाली प्रोबॅबिलिटी. मग एरिया काढण्यासाठी, रेक्टँग्युलरचा एरिया काढण्यासाठी काय होतं सांगा, मग फॉर्म्युला काय असतो सांगा. एरिया ऑफ गार्डन काय येईल मग, लेंथ इंटू ब्रेड्थ, लेंथ इंटू ब्रेड्थ. लेंथ किती आहे 77 आणि ब्रेड्थ किती आहे 50, बरोबर आहे. हे झालं तुमचं सेंटीमीटर मीटर स्क्वेअर किंवा स्क्वेअर मीटर. तुम्हाला माहिती एरिया कशामध्ये काढतो आपण, मीटर स्क्वेअर किंवा सेंटीमीटर स्क्वेअर. आता बघा याला सोडवायचं नाही, त्याचं रिझन सांगतो तुम्हाला. याला असंच राहू द्या, समजलं. त्याच्यानंतर कारण याला मल्टिप्लाय करा, परत त्याचे भाग द्या, त्याच्यापेक्षा याला सेपरेट राहू द्या. आता एरिया ऑफ गार्डन काढला. आता काय काढायचं, फॉर अ सर्क्युलर लेक, फॉर अ सर्क्युलर लेक. क्वेश्चन आलेलं आहे हा. फॉर अ सर्क्युलर लेक. सर्क्युलर लेक म्हणजे काय, वर्तुळाकृती तळ्यासाठी. डायमीटर दिलेलं आहे तुम्हाला, किती दिलेलं आहे डायमीटर, व्यास 14 मीटर. किती दिलेलं आहे 14 मीटर, बरोबर आहे. आता तुम्हाला एरिया, सर्कलचा एरिया काढण्यासाठी फॉर्म्युला माहिती आहे का, काय असतो, पाय आर स्क्वेअर किंवा पाय डी बाय 2 स्क्वेअर. का, आरची किंमत किती असते, डायमीटर अपॉन 2. समजलं. जर हा फॉर्म्युला जर नसेल लक्षात ठेवायचा तर इथं रेडियस काढून घ्या. मग देअरफॉर रेडियस किती येईल सांगा. इथं रेडियस कशी असते याच्या अर्धी. किती येईल रेडियस 7 मीटर. किती येईल ते 7 मीटर. समजलं. म्हणजे हा फॉर्म्युला लक्षात नसेल राहता, हा लक्षात राहू द्या. हा तर लक्षात राहिलाच पाहिजे. पाय आर स्क्वेअर. डायमीटर पूर्ण जर 14 आहे तर अर्धे 2 भाग किती होतील 7 आणि 7. रेडियस कितीची झाली मग 7 मीटर. आता एरिया, देअरफॉर एरिया ऑफ लेक. काय येईल एरिया ऑफ लेक मग, पाय आर स्क्वेअर. पायची किंमत माहिती सगळ्यांना किती असते 22/7. आर स्क्वेअर म्हणजे 7 गुणिला 7. 7 7 कटले, 22 गुणिला 7 किती होतात, किती 154, बरोबर आहे. आणि युनिट काय मीटर, म्हणजे इथं काय राहील तुमचं मीटर स्क्वेअर. कळालं इथपर्यंत. आता प्रोबॅबिलिटी फाइंड करायची टॉवेल पडण्याची. बघा मग जसं दिलेलं आहे तसंच लिहायचं. मग देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट दॅट, पुढे काय म्हटलेलं आहे, टॉवेल फेल इन द
लेक. बघा जसंच्या तसं लिहायचं. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट दॅट टॉवेल फेल इन द लेक, म्हणजे टॉवेल लेकमध्ये पडण्याची प्रोबॅबिलिटी विचारलेली. काय राहील मग प्रोबॅबिलिटी? बघा काय राहील, एरिया ऑफ गार्डन, सॉरी एरिया ऑफ लेक. लहान कोण आहे? लेक. एरिया ऑफ लेक, एरिया म्हणजे क्षेत्रफळ, आणि एरिया ऑफ गार्डन, लेक म्हणजे काय? तळं, आणि गार्डन म्हणजे काय? गार्डन म्हणजे काय? आता बघा हे आलेलं आहे एरिया, हा 154 आलेला आहे, आणि हा किती आलेला आहे? 77 गुणिला 50. हे तुम्हाला असं का ठेवायचं सांगितलं होतं मी. आता डायरेक्ट भाग जातो बघा. 77 1 77, बरोबर आहे. तुम्ही जर याला मल्टिप्लाय केलं असतं तर पुढं कॉम्प्लिकेटेड झालं असतं ते. मग आता 2/50 म्हणजे किती येईल? 1/25, म्हणजे प्रोबॅबिलिटी काय आली तुमची? 1/25. हे झालं ॲन्सर. इम्पॉर्टंट क्वेश्चन आलेलं आहे, कळालं का? हे फॉर्म्युला साईडला लिहून घ्या. तुम्हाला जर मराठीमध्ये काही समजलं नाही तर विचारा. इकडे लक्ष द्या. हा बघा असे जे क्वेश्चन असतात ते तुम्हाला माहीत असतात कसे सोडवायचे, कारण हे स्पेशल क्वेश्चन असतात. लक्षात राहतात की पहिले एरिया ऑफ रेक्टँगल काढणे, नंतर एरिया ऑफ सर्कल काढणे, नंतर त्याची प्रोबॅबिलिटी घेणे. फक्त फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. लांबी गुणिला रुंदी करायचं. इथं कोणतं लक्षात ठेवायचा? πr². पायची किंमत 22/7 असते किंवा 3.14. आपण टाकतो ती जशी ॲडजस्टमेंट लागेल आपल्याला तशी टाकून देतो. आता याचं मल्टिप्लिकेशन का नाही केलं मी? समजलं ना तुम्हाला का नव्हतं केलं तर? कळालं ना? तुम्ही करूही शकता, तसं काही प्रॉब्लेम नाही. पण मग 77 गुणिला जर 50 केलं तर 77 4 दे 375, 3750 येतील येते, आणि 154 असं करावं लागेल मग तुम्हाला. आता इथं भाग जातील का? तुमच्या लेवलला तुम्हाला भाग देता येईल का पटकन? भाग जातात त्याला, पण भाग देता येईल का? नाही. याला 7ने भाग द्यावा लागेल तुम्हाला पहिले. समजलं का? याला 7ने भाग द्यावा लागेल. त्याच्यासाठी मग याला मल्टिप्लाय करायचं नाही. 77 जुनी 54 होतात, 2/50, एकदम सिम्पली आन्सर येऊन जाईल. समजलं? त्याच्यानंतर 9 नंबरचा क्वेश्चन झाला. 10 नंबरचा बघा. आता ज्यांचं बाकी आहे ते लिहून घ्या पटकन. हां 10 नंबरचा बघा. आता काय म्हटलेलं आहे 10 नंबरच्या क्वेश्चनमध्ये? एक सर्कल दिलेलं आहे तुम्हाला. काय दिलेलं आहे? सर्कल. गेम ऑफ चान्स. बघा गेम ऑफ चान्स. आता सर्कल, आता हे फिरवलं तर तो ॲरो फिरवला, बघा सर्कल नाही फिरणार. तो जो ॲरो फिरवला तो कोणत्या नंबरवरती जाऊन थांबेल ते सांगायचं आहे तुम्हाला. मग आता सॅम्पल स्पेस किती येतील बघा. फॉर अ गेम ऑफ चान्स, फॉर अ गेम ऑफ चान्स, गेम ऑफ चान्स बघा. फॉर अ गेम ऑफ चान्स यस बरोबर काय येईल? 1 2 3 4 5 6 7 8. किती येईल ते? 8 पर्यंत. बरोबर आहे, 8च नंबर आहे ना. आता इव्हेंट आहे बघा. इव्हेंट ए, लेट इव्हेंट ए इज इक्वल टू काय? 8. इट विल रेस्ट. इट विल रेस्ट म्हणजे काय? इट म्हणजे काय म्हटलेली? इट कोणासाठी वापरलेली इथं? ॲरोसाठी. कोणासाठी? ॲरो. ॲरो विल रेस्ट ॲट 8 म्हणजे काय मराठीत? 8 वरती बाण जो थांबेल. कळालं? 8 वरती बाण थांबेल. इव्हेंट ए म्हणजे घटना आहे. बघा 8 नंबर किती याच्यामध्ये? 1. मग नंबर ऑफ ए किती येईल? बघा तुम्ही हे पण लिहू शकता त्याच्यामध्ये, असं काही नाही. ए बरोबर किती राहील? 8. मग नंबर ऑफ ए बरोबर 1. प्रोबॅबिलिटी ऑफ ए बरोबर किती राहील? मग नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ यस. असे क्वेश्चन जाऊ द्यायचे नाही. किती येईल ते? 1/8. बरोबर आहे. फायनल नंतर लिहायचं असं पेपरमध्ये, एकाखाली एक लिहायचं मोकळं. एची प्रोबॅबिलिटी आली 1/8. त्याच्यानंतर लेट इव्हेंट बी. सोपे क्वेश्चन आहे म्हणून फास्ट घेते बघा. इव्हेंट बी, ॲरो हे प्रत्येक याच्यात टाकायचं. आता ॲरो विल रेस्ट ऑन कशावरती? ऑड नंबर. ऑन ऑड नंबर. मग ऑड नंबर कोणते कोणते याच्यामधले सांगा? किती? 1 3 5 आणि 7. ऑड नंबर म्हणजे ज्याला 2ने भाग जात नाही. नंबर ऑफ बी किती येतील मग? 4. प्रोबॅबिलिटी ऑफ बी काय येईल मग? नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ यस किती येईल मग ते? 4/8. टोटल किती आहे? नंबर ऑफ यस किती टोटल? 8. नंबर ऑफ यस 8 आहे ना. 4/8 म्हणजे किती? 1/2. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ बी 1/2. 1/2 म्हणजे किती पर्सेंट असतं रे?
50 बरोबर, लक्षात राहू दे. आता हे झालं इव्हेंट ए आणि इव्हेंट बी, हे झालं का लिहून तुमचं? आता इव्हेंट सी सांगा बरं मग काय नंबर येतील त्याच्यामध्ये सांगा. इव्हेंट सी, हां, नंबर ग्रेटर दॅन 2. बघा मग काय लिहाल? ॲरो विल रेस्ट ॲट नंबर ग्रेटर दॅन 2. 2 पेक्षा मोठा नंबर कोणते कोणते मग सी मध्ये सांगा? 3 4 5 6 7 8. किती टोटल? नंबर ऑफ सी बरोबर 6. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ सी बरोबर नंबर ऑफ सी अपॉन नंबर ऑफ यस. किती? 6/8. कितीचा भाग जाईल? देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ सी बरोबर किती आलं तुमचं? 3/8. 3/4. आणि इव्हेंट डी, लेट इव्हेंट डी बरोबर काय येईल? काय म्हटलेलं त्यांनी? अ नंबर लेस दॅन 9. काय? नंबर लेस दॅन 9. लेस दॅन 9 म्हणजे कोणते नंबर आहे? सगळेच आहे. ॲरो विल रेस्ट ॲट नंबर लेस दॅन 9. 9 पेक्षा लहान नंबर कोणते कोणते? सगळेच. 1 2 3 4 5 6 7 8. टोटल किती झाले? नंबर ऑफ डी बरोबर 8. प्रोबॅबिलिटी ऑफ डी काढा. काढता येईल ना ते शेवटचं? किती येईल मग ती? 1. 8/8 म्हणजे किती येईल? नंबर ऑफ डी अपॉन नंबर ऑफ यस. 8/8 1. फायनल आन्सर टाकून द्यायचं. बघा आता 11 नंबरचा क्वेश्चन. देर आर 6 कार्ड्स इन अ बॉक्स. बघा आता फॉर अ 6 कार्ड सॅम्पल स्पेस. बघा 6 कार्डसाठी यस. आता त्याच्यात कार्ड जे 6 कार्ड आहे, मान्य 6 कार्ड आहे, पण सुरुवात 0 पासून झालेली. कोणापासून? 0. पहिला 0 1 2 3 4 5. टोटल किती झाले सांगा? 6 झाले. नंबर ऑफ एस किती? 6. बरोबर आहे. आता एक एक कार्ड उचलायचं त्याच्यातलं. त्यांचं म्हणणं एक एक कार्ड जर काढलं त्याची प्रोबॅबिलिटी दिली. आता बघा लेट इव्हेंट ए. समजा इव्हेंट ए बरोबर काय दिलेली प्रोबॅबिलिटी? अ नॅचरल नंबर. कार्ड शोज नॅचरल नंबर. म्हणजे कार्डवर काय दिसतो आपल्याला? नॅचरल नंबर. आता नॅचरल नंबर नैसर्गिक संख्या माहिती पाहिजे तुम्हाला कुठून स्टार्ट होतात. कुठून स्टार्ट होतात नैसर्गिक संख्या? कुठून स्टार्ट होतात? 1 पासून. कुठून? 1 1 2 3 4 5. बरोबर आहे. 0 येईल का त्याच्यामध्ये? नॅचरल नंबर म्हणजे 1 पासून चालू होतात. होल नंबर म्हणजे 0 पासून. आता नंबर ऑफ ए बरोबर किती येईल मग? 5. आता हे तर पाठच झालं पाहिजे तुम्हाला. इव्हेंट काढले की नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस असं लिहिलं की प्रोबॅबिलिटी मिळून जाईल. किती येईल ती? 5/6. 5/6. बरोबर आहे. हे पहिली गोष्ट. त्याच्यानंतर इव्हेंट बी, लेट इव्हेंट बी. बरोबर आहे. लेट इव्हेंट बी मध्ये काय म्हटलेलं आहे? अ नंबर लेस दॅन 1 आहे का याच्यात एखादा? कार्ड शोज नंबर लेस दॅन 1. 1 पेक्षा लहान नंबर सांगा कोणता आहे? आहे का याच्यामध्ये दिलेला? 0. आता 0 नंबर येतो. हे याचा आन्सर 0 नाही. हा 0 ऑलरेडी एलिमेंट आहे. त्याच्यामुळे नंबर ऑफ बी 1 येईल. किती येईल? 1. 0 येणार नाही. प्रोबॅबिलिटी ऑफ बी किती राहील? नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ 1 अपॉन सांगा ना नंबर ऑफ एस किती आहे? 6. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू 1/6. हे फायनलमध्ये बरोबर लिहायचं. एका खाली एक लिहायचं. इथं जागा नाही म्हणून मी असं वरती लिहितोय. हे सगळं एका खाली एक लिहायचं. 1/6 पण एका खाली आलं पाहिजे. कळालं ना तुम्हाला? 1/6 पण याच्या खाली लिहायचं. खाली फायनल आन्सर लिहायचं. त्याच्यानंतर अ होल नंबर.
इव्हेंट सी, लेट इव्हेंट सी. काय इव्हेंट सीचं? कार्ड शोज होल नंबर. कार्ड शोज होल नंबर. पूर्ण संख्या, पूर्ण म्हणजे झिरोपासून चालू होणार आहे. झिरोपासून 1 2 3 4 5 म्हणजे नंबर ऑफ सीमध्ये काय येईल तुमचं? एक मिनिट, सी लिहून घ्या अगोदर. सीमध्ये काय येईल? 0 1 2 3 4 5. नंबर ऑफ सी किती येईल मग? 6. प्रोबॅबिलिटी ऑफ सी इज इक्वल टू नंबर ऑफ सी 6/6 किती? 1. मग प्रोबॅबिलिटी ऑफ सी बरोबर 1. आणि लास्ट, अ नंबर इज ग्रेटर दॅन 5 आहे का? लेट इव्हेंट डी इज इक्वल टू कार्ड शोज, हे थोडं लिहायचं असं, कार्ड शोज नंबर ग्रेटर दॅन 5. 5 पेक्षा मोठा नंबर आहे का त्याच्यामध्ये? नाही. मग डीमध्ये काय येईल? असं ब्लँक दाखवायचं, बरोबर आहे. मग नंबर ऑफ डीमध्ये काय येईल? बरोबर, इथं असंही दाखवू शकता तुम्ही. कळालं? नंबर ऑफ डी काय येईल? 0. मग प्रोबॅबिलिटी ऑफ डी काय येईल? नंबर ऑफ डी अपॉन नंबर ऑफ यस. 0 अपॉन एनिथिंग, आन्सर काय असतं? 0. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ डी इज इक्वल टू 0. नंबर नाहीच आहे तो, तर 0 येणारच प्रोबॅबिलिटी. घ्या लिहून. सोपं आहे का अवघड आहे का? सोपं आहे. फास्ट झालं का? हो, मग उद्या ना.